नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सर्वप्रथम पाहूया ठळक बातम्या। महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेसमोर साखळी आंदोलन। देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने गिफ्ट व्हाउचर योजना सुरू। शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी। पुणेरी खवय्यांना मस्का मारियाची मेजवानी, आता जगभरातील खाद्यपदार्थांची सफर घडणार एकाच ठिकाणी। माणसाने माणसावर निस्वार्थपणे प्रेम करावे अशी शिकवण स्वाध्याय परिवार देतो, परिवाराच्या अध्वर्यू धनश्री तळवळकर यांचं मत। प्रात्यक्षिके सादर करीत अग्निशामक दलाच्या जवानांनी नागरिकांना दिले आग विझवण्याचे धडे। आणि गिरिदर्शन ट्रेकिंग संस्थेच्या वतीने गडकिल्ल्यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन। महिलांसाठी स्वच्छतागृहांची सोय करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने महापालिकेसमोर साखळी आंदोलन करण्यात आले। नवीन आराखड्यानुसार घोषित केलेली महिलांसाठीची स्वच्छतागृहे महापालिका किती दिवसात बांधून देणार याचा तपशील देण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली। यापूर्वीच्या अंदाजपत्रकातील महिलांच्या स्वच्छतागृहांचा निधी का खर्च होऊ शकला नाही याची चौकशी करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली। शहरात महिलांसाठी अपुरी स्वच्छतागृहे असल्याप्रकरणी महापालिकेविरुद्ध शिवसेनेच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले। शिवसेनेच्या शेकडो महिला कार्यकर्त्यांनी महापालिकेभोवती मानवी साखळी करून प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली। येत्या 30 जून पर्यंत शहरात 205 ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्याचे सांगण्यात आले। शिवसेनेच्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले। आमदार महादेव बाबर, शहर प्रमुख नाना वाडेकर, महापालिकेतील गटनेते श्याम देशपांडे, प्रशांत बधे, राजेंद्र शिंदे, किशोर विटेकर, मिलिंद काची तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले। यावेळी बोलताना नीलम गोरे म्हणाल्या, 226 स्वच्छतागृहे विकास कामांना अडथळे होत असल्याच्या नावाखाली पालिकेने पाडली, परंतु त्या जागेपासून 50 ते 100 मीटरच्या परिसरात नवीन स्वच्छतागृहे उभारल्यानंतरच ती पाडावीत असा निर्णय घेतला गेला नाही। त्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले। आपल्याला कल्पना आहे की 10,000 लोकांच्या मागे जेवढी स्वच्छतागृह पाहिजेत त्याच्या प्रमाणामध्ये अतिशय तुटपुंजी संख्या पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी स्वच्छतागृह पाडली गेली, त्याच वेळेला नवीन स्वच्छतागृह बांधलीच नाहीत। प्रशासन असं सांगते की आम्हाला जागा उपलब्ध नाही आहे, परंतु प्रशासनाने ही जागा उपलब्ध करून देण्यासाठी माध्यम आणि जनता यांनी ज्या वेळेला आवाज उठवला त्याच्यानंतर प्रशासनाला जाग आलेली आहे। आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की मोठ्या प्रमाणात महिलांची मंगळसूत्र चोरीचे प्रकार पुणे शहर, पिंपरी चिंचवड या सर्व ठिकाणी चाललेले आहेत आणि हे साखळी चोर सापडत नाही आहेत। सरकारने 50% महिलांना आरक्षण दिलं असलं तरी सुरक्षिततेमध्ये महिलांना 100% संरक्षण पाहिजे, ही आमची मागणी आहे। आणि जी स्वच्छतागृह आहेत त्याच्यासाठी असणारं जेंडर बजेट पुणे महापालिकेने आणलंच नाही। जिल्हा परिषदा, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, इतर सरकारी कार्यालय या सर्व ठिकाणी देखील हीच परिस्थिती आहे। महिलांसाठी स्वच्छतागृह सुरक्षित असली पाहिजेत। रात्रीच्या वेळेला आपण बघतो की सर्व या स्वच्छतागृहांमध्ये बऱ्याचशा ठिकाणी लाईट नाही आहेत, काचा फुटलेल्या आहेत आणि अनैतिक धंदे सुद्धा अनेक ठिकाणी जुगारासारखे पहिल्या मजल्यावरच्या स्वच्छतागृहात चाललेले आहेत। आणि म्हणून पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाची ही जी अनास्था आहे ती अनास्था दूर करण्याच्यासाठी म्हणून ही मानवी साखळी आम्ही आयोजित केलेली आहे। आणि या मानवी साखळीच्या पुढचा टप्पा म्हणून प्रत्येक वॉर्ड ऑफिसमध्ये पुढच्या 15 दिवसानंतर आम्ही पाठपुरावा करणार आहोत। त्याचसोबत ज्या उत्साहाने आणि ज्या प्रतिसाद देऊन महिला आणि पुरुष या मानवी साखळीसाठी म्हणून आलेले आहेत ते जर का बघितलं तर जनतेच्या अपेक्षांवरती तात्पुरती रंगसफेदी करून पुरणार नाही, हाच संदेश या सगळ्या कार्यक्रमामध्ये देणं हा आमचा हेतू आहे। एकतर आमचं अशी अपेक्षा आहे की प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही शिवसेना महिला आघाडीच्या महिला दक्षता समित्या नेमणार आहोत की ज्या महिला दक्षता समित्या 1000 नागरिकांच्या पाठीमागे 10 महिला असं त्याचं प्रमाण असणार आहे। आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये त्याच्यामध्ये पाठपुरावा करून त्या वॉर्डामधल्या ज्या तक्रारी आहेत ते शिवसेनेचे 22 नगरसेवक, त्याचबरोबर ज्या वॉर्डात नगरसेवक नाही आहेत त्या ठिकाणी जागरूक नागरिकांच्या मदतीने
आम्ही त्या वॉर्ड ऑफिसमध्ये आणि महानगरपालिकेच्यामध्ये पाठपुरावा करणार आहोत. मोठा भ्रष्टाचार देखील अनेक वेळेला आपल्याला झालेला दिसतो आणि जेवढा खर्च आहे तेवढा खर्च न करणं ही सुद्धा सरकारची अनास्था आहे. त्यासोबत समुपदेशनाची केंद्र सरकार म्हणतं आम्ही सुरू करणार, पण आज आपण बघतोय की अनेक ठिकाणी उलट महिला कार्यकर्त्यांवरती त्रास देण्याचा हेतू ठेवून जे गुंडगिरी करतात ते मात्र मोकाट सुटत आहेत आणि म्हणून अनेक ठिकाणी स्त्रिया आत्महत्या करताना आपल्याला दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर हा आमचा कार्यक्रम सातत्याने चालणार आहे. नुकत्याच आम्ही 50 महिला पदाधिकारी पुणे शहरामध्ये नेमल्या, शाखा प्रमुख म्हणून महिला काम करत आहेत आणि त्यामुळे 50% आरक्षण सरकारने दिलं असलं तरी चांगलं प्रशासन पुणे महानगरपालिकेतल्या नागरिकांना मिळणं हा आमचा पुढचं ध्येय आहे आणि त्या दृष्टीने आमचं सगळं वाटचाल चाललेली आहे. देसाई बंधू आंबेवाले यांच्या वतीने गिफ्ट व्हाउचर योजना सुरू करण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीला आंबे भेट द्यायचे असतील तर त्याऐवजी गिफ्ट व्हाउचर दिल्यास आंब्याचा योग्य वापर होतो. या गिफ्ट व्हाउचरमुळे आपण 31 मे पर्यंत कधीही आंबे घेऊ शकतो, त्यामुळे त्याचा अपव्यय होत नाही. हे व्हाउचर्स 300, 500 आणि 1000 रुपयांचे आहेत. शनिवार आणि कर्वे रस्ता येथील दुकानांमध्ये व्हाउचर उपलब्ध होणार असल्याची माहिती देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली. देसाई बंधूंनी प्रथमच पुणे शहरासह राज्यात आणि देशातही ही सुविधा सुरू केली आहे. पुणे शहरात एका दिवसामध्ये, महाराष्ट्रात 3ऱ्या दिवशी तर संपूर्ण देशात 4थ्या दिवशी आंबा कुरिअर सुविधेने घरपोच केला जाणार असल्याचेही देसाई यांनी जनवार्ताशी बोलताना सांगितले. शहरात महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. भगवान महावीर यांच्या 2610व्या जयंतीनिमित्त श्री जैन सामुदायिक उत्सव समितीच्या वतीने शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. ही शोभायात्रा साधना सदन मार्गे नानापेठ, हिंदमाता चौक, पालखी विठोबा चौक, भवानी पेठ, कस्तुरे चौक, लक्ष्मी रस्ता, नेहरू चौक मार्गे श्री गोडाजी पार्श्वनाथ मंदिर येथे नेण्यात आली. या शोभायात्रेचे सोना मारुती चौकात महापौर मोहनसिंग राजपाल यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी अनेक जैन भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी जैन सोशल ग्रुप पुणे मिड टाउन द्वारा देवनार येथील कत्तलखाना विरोधात 500 फूट फ्लेक्सवर स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यामध्येही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यावेळी श्री जैन उत्सव समितीचे सचिव अनिल गेल्डा, शरद शहा, संपत जैन, सुहास शहा यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. पुणेरी खवय्यांना मस्कामारियाची मेजवानी मिळणार आहे. आता जगभरातील खाद्यपदार्थांची सफर मस्कामारियामध्ये एकाच ठिकाणी घडणार आहे. मेक्सिकन, इटालियन, इजिप्शियन, सिंगापुरी आणि मलेशियन अशा कॉन्टिनेंटल पदार्थांचा आस्वाद खवय्या पुणेकरांना एकाच ठिकाणी घेता यावा या हेतूने मस्कामारिया फूड चेनची सुरुवात झाली आहे. सध्या विधी महाविद्यालय रस्ता, कर्वेनगर, बावधन, तावरे कॉलनी येथे मस्कामारियाच्या शाखा सुरू झाल्याची अनौपचारिक घोषणा मस्कामारियाचे मालक अरविंद काटकर आणि मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी अशोक हेमराजानी यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी बोलताना काटकर म्हणाले, गेल्या काही दिवसातील पुणेकरांचा वाढता प्रतिसाद बघून बालेवाडी आणि कोंढवा या ठिकाणीही मस्कामारियाच्या शाखा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. या फूड चेन्स सुरू करण्यामागे आमची वेगळी संकल्पना होती. साऊथ इंडियन, पंजाबी, चायनीज अशा सर्वत्र सहज उपलब्ध होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या व्यतिरिक्त जगातील वेगवेगळ्या प्रसिद्ध अशा कॉन्टिनेंटल पदार्थांची चव सर्वांना चाखता यावी हा दृष्टिकोन ठेवून मस्कामारियाची सुरुवात केली आहे. पिझ्झा, पास्ता, नाचोज, खुजेरी, फजिता अशा स्नॅक्ससह वेगवेगळे डेझर्ट्स, सॉसेस तसेच अल्कोहोलिक पेस्ट्रीज ही मस्कामारियाची खासियत आहे असेही त्यांनी सांगितले. येत्या काळात तरुणांची गरज लक्षात घेऊन वायफाय सेवा, मोबाईल लॅपटॉप चार्जिंग आदी सुविधा आम्ही लवकरच सर्व शाखांमध्ये सुरू करणार आहोत. मस्कामारियाचे हे अनोखेपण लक्षात घेऊन सोखंदळ पुणेकर नक्कीच आमच्या प्रयत्नांना दाद देतील असा विश्वास हेमराजानी यांनी यावेळी व्यक्त केला. इसकी याद है तो आपको पता चलेगा कि इंडिया के बाहर क्या मिलता है जो हमारे जैसे टेस्ट को सूट करता है. एकदम ब्लैंड नहीं होना चाहिए, एकदम तीखा नहीं होना चाहिए, जो नॉर्मली इंडिया के लोग खा सकते हैं वो उस टाइप का प्रेजेंट करते हैं हम खाना, ताकि जो बाहर जा पाते हैं उनको भी दिक्कत नहीं है और जो बाहर नहीं जा पाते हैं उनको भी बाहर का यहाँ का एक्सपीरियंस मिल जाता है. हम एम्बियंस जो बनाते हैं ऐसे सिर्फ नहीं है कि बाहर वाले आके उन्होंने एक मैकडॉनल्ड खड़ा कर दिया या उन्होंने एक पिज़्ज़ा हट खड़ा कर दिया, जो भी नहीं, हम इंडियन होके भी इंटरनेशनल स्टैंडर्ड का खड़ा कर सकते हैं और उसको सक्सेसफुली चला सकते हैं. नो
इसी के लिए छोटी जगह से स्टार्ट करें कि चलो पूना है, कॉस्मोपॉलिटन सिटी है, मल्टीनेशनल क्राउड है, उसमें कर रहे हैं, फिर बड़ी सिटी में करते हैं, बॉम्बे में, फिर महाराष्ट्र एंड सो ऑन। एक्सपेक्टेशन क्या है सर पुणे के लोगों से? सर हमारा जो खाना, जो हमारी प्राइसिंग है, जो भी हम दे रहे हैं, इस रेंज पे रखी हुई है कि ना कि सिर्फ यूथ बट इवन फैमिली भी आके यहाँ पर खा सकती है। ऐसा कुछ नहीं है कि बहुत महंगा है, ऐसा कुछ नहीं कि बहुत ही चीज़ी है या ऐसा है। इट इज़ फूड फॉर एवरी एज, हर तरह के लोग, हर मासेस खा सकते हैं। और ऐसा नहीं है कि कि सिर्फ माइल्ड मिलेगा या सिर्फ मीठा मिलेगा, ऐसा नहीं है। डिफरेंट, आपको कोई मुल्क पसंद है, उस मुल्क का खाना आपको यहाँ पर हम देने की कोशिश करते हैं। यू गेट अ गुड वैरायटी, गुड डिफरेंस इन टेस्ट, बट पैलेटेबल, अपीलेबल and enjoyable to the Indian tongue. माणसाने माणसावर निस्वार्थपणे प्रेम करावे अशी शिकवण स्वाध्याय परिवार देतो, असे मत परिवाराच्या अध्वर्यू धनश्री तळवळकर यांनी व्यक्त केले. ओंकार न्यासाच्या वतीने आधुनिक महिपती श्रीदास गणू महाराज यांच्यावरील कल्याणी विशेषांकाचे प्रकाशन तळवलकर यांच्या हस्ते करण्यात आले. पर्यावरण क्षेत्रात मोलाचे कार्य करणाऱ्या दिलीप कुलकर्णी यांचा वसुंधरा कृतज्ञता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 11,000 रुपये रोख, स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी न्यासाचे अध्यक्ष MV सरदेशपांडे, डॉक्टर पौर्णिमा कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना तळवलकर म्हणाल्या, माणसाने माणसांवर निस्वार्थीपणे प्रेम केले पाहिजे. ज्या प्रश्नांना उत्तर मिळत नाही तेच खरे प्रेम. महापुरुष कोणताही स्वार्थ न ठेवता माणसांवर प्रेम करतात, असेही त्यांनी यावेळी सांगितले. दिलीप कुलकर्णी म्हणाले, आपल्या कामाचे लोक कौतुक करतात, पण आपल्या वागण्याचे कुणी आचरण करीत नाही. पर्यावरणाचे संतुलन राहावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. उपस्थितांचे स्वागत मधुसूदन सरदेशपांडे यांनी केले. उपाध्यक्ष BV सातवेळकर, अशोक शिवले, ज्ञानेश पुरंदरे, मयुरी शेटे आदी यावेळी उपस्थित होते. प्रात्यक्षिके सादर करीत अग्निशामक दलाच्या जवानांनी नागरिकांना आग विझवण्याचे धडे दिले. अग्निशामक दिनानिमित्त श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका मेधा कुलकर्णी, विकास मटकरी, मुख्य अग्निशामक अधिकारी प्रशांत रणपिसे, केंद्र प्रमुख राजेश जगताप आदी उपस्थित होते. ऑइल, पेट्रोल, शॉर्ट सर्किट, वणवा अशा अनेक कारणांमुळे आग लागते. ती विझवण्यासाठी वेगवेगळे मार्ग वापरले जातात. याची माहिती राजेश जगताप यांनी यावेळी दिली. तसेच अग्निशामक दलाकडे आग लागल्याचा फोन आल्यानंतर कशा प्रकारे सूत्र हल्ली जातात याचीही माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली. विविध प्रात्यक्षिकांचे सादरीकरण यावेळी करण्यात आले. यामध्ये तांडेल राजाराम केदारी, फायरमन शशिकांत पवार, मनोज साळुंके, सीताराम खाके यांनी सहभाग घेतला. गिरिदर्शन ट्रेकिंग संस्थेच्या वतीने गडकिल्ल्यांच्या छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. एकीकडे हिमालय तर दुसरीकडे महाराष्ट्राचा मानबिंदू ठरणारा भक्कम सह्याद्री, हे सर्व आपल्या कवेत घेतल्याची अनुभूती गिरिदर्शन छायाचित्र प्रदर्शनातून मिळते. वर्षभर संस्थेच्या वतीने होणाऱ्या वेगवेगळ्या सहली आणि अभ्यास दौऱ्यांदरम्यान घेतलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन यशवंतराव चव्हाण कलादालन कोथरूड येथे भरवण्यात आले आहे. संपूर्ण प्रदर्शनात सुमारे 250 छायाचित्रे मांडण्यात आली आहेत. सृष्टीचे सौंदर्य, ओतप्रोत भरलेले ठिकाण असलेले लेह, लडाख आणि हिमालयातील केलेले बाईक सफरी एक्सपिडिशन मधील छायाचित्रांचा एक भाग, प्रकाशझोतात न आलेले गडकिल्ले, कोकणातील ठिकाणांचे छायाचित्रांचे प्रदर्शनात आकर्षण ठरत आहे. हे प्रदर्शन 17 एप्रिल पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.